वेलकम बॅक टू माय मोडी फूड मेकर चॅनल। आज आपण काहीतरी वेगळी रेसिपी पाहणार आहोत, तेही उरलेल्या शिळ्या भाताची। शिळा भात मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। बारीक असा कांदा चिरून घेतलेली आहे आणि मिरच्याही चिरून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। आता या शिळ्या भातामध्ये मी बारीक चिरलेला कांदा, मिरची तसेच कोथिंबीर हे सर्व काही मिक्सअप करून घेणार आहे। यामध्ये तुम्ही ऑप्शनला रवाही टाकू शकता। रवा टाकल्याने खूपच क्रिस्पीपणा येतो असे मला वाटते। त्यानंतर मी चवीनुसार नमक टाकून घेत आहे। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकून घेत आहे। थोडीशी हळद टाकून घेऊया। घरामध्ये अवेलेबल असलेला मसालाही टाकून घेऊया। त्यानंतर अर्धा कप बेसन टाकून घेऊया। बेसन टाकून घेतल्यानंतर थोडंसं त्यामध्ये पाणी मिक्सअप करूया। जास्त पाणी मिक्स करायचे नाही, थोडेसेच करायचे आहे। ऑलरेडी भातामध्ये पाणी असल्याने पाण्याची जास्त गरज लागत नाही। गॅस मंद आचेवर आहे आणि तेलही टाकून घेतलेले आहे। आता थोडासा त्यामध्ये खाया सोडा टाकून घेऊया। आता ऑर्गॅनो टाकून घेत आहे। तुम्ही ऑप्शनला ओवा टाकून घेऊ शकता। चला आता छान असे उरलेल्या भाताचे भजी टाकून घेऊया। कढईमध्ये छान असे भजी तळले जात आहेत। चला तयार आहेत आपले उरलेल्या शिळ्या भाताची भजी। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हां, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि ही रेसिपी जर बघाल तर तुम्ही उरलेल्या शिळ्या भाताची अशा प्रकारची रेसिपी करून खाल। धन्यवाद।